मला एका पालकांचा फोन आला आणि त्यांची अशी कंप्लेंट होती मुलीबद्दलची की माझ्या मुलीच्या काही लक्षात राहत नाही. तिची शाळेतून आणि क्लासमधून अशी कंप्लेंट्स असते की हिच्या लक्षात राहत नाही. तर तुम्ही माझ्या मुलीशी बोलाल का, समजून घ्याल का? तर मी म्हटलं ठीक आहे, आपण तुमच्या मुलीशी बोलूया. मी बोलीनच तुमच्या मुलीशी, समजून घेईनच, पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायला आवडणार आहे. कारण नेमकं काय होतं म्हणजे मुलीशी बोलण्या अगोदर मला तिचं शेड्यूल आणि तिच्याबद्दल काही गोष्टी ह्या तुमच्याशी बोलून जाणून घ्यायच्या आहेत. आणि ते पालक आले आणि म्हणून मी त्या पालकांना पहिला बोलवलं आणि ते पालक अग्री झाले. ते पालक आले भेटायला आणि जेव्हा मी बोलत होतो तर मी त्यांना विचारलं की तिचं पूर्ण शेड्यूल कसं असतं आणि त्यांनी तिचं पूर्ण शेड्यूल सांगितलं की ती सकाळी 6 वाजता उठते आणि मग दुपारची शाळा असते, मग मध्ये ती ज्या काय सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांनी सांगायला सुरुवात केली. बरं, तिचं शेड्यूल विचारण्या अगोदर मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की शाळेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या अजून काही ऍक्टिव्हिटीज करते का? ते पालक म्हणाले की हो, ती तसं खूप जास्त ऍक्टिव्हिटीज नाहीत पण काही ऍक्टिव्हिटीज करते. तर मी म्हटलं ठीक आहे, मला तिचं शेड्यूल सांगा. तर तिचं शेड्यूल असं होतं की ती सकाळी 6 वाजता उठते आणि त्यानंतर तिचं जिम्नॅस्टिकचा क्लास असतो. तो फक्त आठवड्यातून 3दा असतो. तर जिम्नॅस्टिकच्या क्लासवरून आल्यानंतर मग शाळेची तयारी असते. शाळेतून आल्यानंतर काय करते, तर शाळेतून आल्यानंतर काही नाही, तिचं फक्त 1 तासाचं ट्युशन असतं. म्हणलं ओके ठीक आहे. आणि त्यानंतर काही नाही, त्यानंतर ती तिचा होमवर्क करायला बसते आणि त्यानंतर मग जेवणाची वेळ होते आणि मग ती झोपून जाते. आणि म्हटलं ओके, मग शनिवारी रविवारी काय करते, तर म्हणे नाही, फक्त शनिवारी तिचा एक ड्रॉइंग क्लास असतो आणि एक म्युझिक क्लास असतो आणि रविवारी ती अबॅकसला येते. ओके. आणि मग मध्येच त्यांना लक्षात आलं, ते म्हणाले आणि हो, आठवड्यातून 3 दिवस तिचं जिम्नॅस्टिक असतं, मग राहिलेल्या 2-3 दिवसांमध्ये ती एक ग्रामर क्लासला जाते आणि दुसरा एक मॅथ्स ऍक्टिव्हिटीचा क्लास आहे, तो त्या क्लासला जाते. म्हटलं ओके ठीक आहे. हे सगळं मी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला की ती उठताना स्वतःहून उठते सकाळी की तुम्हाला तिला उठवावं लागतं? तर ते म्हणाले की नाही, तिला फार जबरदस्ती करून मला उठवावं लागतं आणि मग उठल्यानंतर ती तिचं करते मग, पण मला तिला सारखं हाक मारून उठवावं लागतं. म्हणलं ओके ठीक आहे. आणि ती झोपते किती वाजता? तर काही नाही, झोपायला पण मला तिला जबरदस्ती करावी लागते, म्हणजे 10:30, 11, 11:30 वाजता रात्री झोपते. आता हे सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला वाटत नाही का की ती खूप जास्त तिचा मेंदू दमतोय, थकतोय आणि तिची झोपही पूर्ण होत नाहीये? आणि त्या क्षणी त्यांना लक्षात आलं की हो, कदाचित हे सगळं शेड्यूल एका 6.5-7 वर्षाच्या मुलीचं होतं. आता 7 वर्षाची मुलगी, मी म्हटलं तुम्ही डॉक्टरांना विचारलं का की तिला आयडियली ह्या वयाप्रमाणे जर ती जिम्नॅस्टिक्स करते, जर ती शाळेत जाते 6 तास, ट्युशन्स करते आणि इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे, तर तिला झोप किती तासाची मिळाली पाहिजे? जेव्हा आम्ही मोजलं तेव्हा हार्डली 6-7 तासांची झोप तिला मिळत होती. जेव्हा मी स्वतः डॉक्टरांशी बोलून ही माहिती मिळवली की ह्या वयात मुलांना किती तासाची झोप गरजेची आहे, तर त्यांना कमीत कमी 10-12 तासाची सलग झोप मिळणं गरजेची आहे. आणि तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की तिला 10-12 तासाची झोप गरजेची आहे, जी झोप पूर्ण, जी खरी झोप तिच्या मेंदूला मिळत नाहीये. त्यानंतर दुसरा टप्पा, सगळे क्लास आम्ही मोजले तर ड्रॉइंग क्लास, मॅथ्सचा क्लास, ग्रामरचा क्लास, जिम्नॅस्टिक क्लास, अबॅकस क्लास आणि म्युझिक क्लास, असं सगळं मिळून जवळजवळ 6 ते 7 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ती एंगेज होती. म्हणजे जेव्हा मी कॅल्क्युलेट केलं तर आठवड्यातल्या झोपेचे तास किंवा ट्रॅव्हलिंग मधले तास, हे सगळे तास वगळले तर तिचे जेवढे तास, कामाचे तास लक्षात घेतले तर जवळजवळ 60 ते 70% वेळ हा तिचा फक्त ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये जात होता. मग त्यातून त्या ऍक्टिव्हिटीजना समजून घेणं किंवा रिपीट करणं, त्याची प्रॅक्टिस करणं हे कुठेही होत नव्हतं. तिला तिचा मोकळा वेळ फार कमी मिळत होता. ज्या वेळात ती मजा करेल, हसेल, खेळेल, उत्साही राहील, तिला हवं ते करेल, हा वेळ तिला फार कमी मिळत होता. मला सर्व पालकांना इथे एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा मुलांचे क्लासेस ठरवतो की मुलांना कोणत्या क्लासमध्ये घातलं पाहिजे, किंवा खूप साऱ्या गोष्टी मुलांसाठी अवेलेबल आहेत आणि मुलांसाठी वेगवेगळे क्लासेस आहेत, पण आपल्या मुलाला कोणती गोष्ट कोणत्या वेळेत शिकवली गेली पाहिजे किंवा शिकायला दिली पाहिजे, हे ठरवण्यासाठी आपण कोणते क्रायटेरियाज वापरतो किंवा हे आपण कसं डिसाईड करतो की ह्या क्लासला गेलो पाहिजे, हे मुलाला शिकवता आलं पाहिजे किंवा त्याने शिकलं पाहिजे, ह्याचे कोणत्या क्रायटेरियाज आहेत?
खूपदा मी पाहिले की पालक बऱ्याच वेळेला हे फक्त अवेलेबल आहे आणि एक काहीतरी मोकळा वेळ आहे त्या वेळेत मुलांना एंगेज करायचंय म्हणून क्लासला लावलं जातं, किंवा त्याचे फ्रेंड्स या क्लासला जातात म्हणून क्लासला लावलं जातं. तर इथे सगळ्यात मेन म्हणजे त्या मुलाचं इंटरेस्ट त्या पर्टिक्युलर विषयाला, गोष्टीला शिकण्यासाठी लागणारी प्रॅक्टिस, लागणारे आवर्स, लागणारे तास, वेळ, पैसा, इन्व्हेस्टमेंट, मल्टिपल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. मुलांना कोणत्या क्लासला एनरोल करायचं हे आपण कोणत्या क्रायटेरियाजवर ठरवलं पाहिजे ह्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीनच. पण इथे मी तुम्हाला ज्या पालकांची गोष्ट सांगते, अशा अनेक मुलांच्या पालकांकडून कंप्लेंट्स असतात की याच्या लक्षातच राहत नाही. पण कसं राहणार, कारण लक्षात ठेवणं हे मेंदूचं काम आहे, ग्रहण करणे मेंदूचं काम आहे आणि त्या मेंदूला आराम दिला पाहिजे. आणि मुलांसाठी मेंदूला आराम म्हणजे मुलांची झोप पूर्ण झाली पाहिजे. आणि या सगळ्या डिस्कशन मधून आम्ही एका कन्क्लुजनवर आलो. सगळ्यात आधी त्या मुलीची झोप, नॅचरली झोप किती तासांची आहे हे चेक करणं. आणि ते कसं चेक करायचं, ती ज्या वेळेला झोपते आणि त्यानंतर ती स्वतःहून कधी उठते, नॅचरली ती जाग किती तासानंतर येते. की आपण मुलांना हाका मारून किंवा जाग करून जाग येणं नाही, तर ती स्वतःहून तिची झोप पूर्ण किती तासानंतर होते हे चेक करायला मी त्या पालकांना सांगितलं. आणि त्यातून 9 की 10 तासानंतर मुलगी स्वतःहून उठली, म्हणजे नॅचरली झोप तिच्यासाठीची ही 10 तासांची होती. म्हणजे सगळ्यात आधी खास करून ह्या वयोगटातल्या मुलांसाठी त्यांची झोपेची रिक्वायरमेंट किती आहे ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यानंतर त्यांचे सगळे क्लासेस आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या पाहिजेत. ही गोष्ट आम्ही ही केली की मुलीची झोप, नॅचरली झोपेचे तास किती आहेत ते शोधून काढले. आणि त्यानंतर एवढ्या सगळ्या 6-7 क्लासेस मधून फक्त खरंच तिला करायचंय, तिचा इंटरेस्ट आहे आणि तिला त्यातून आनंद मिळतोय असे कोणते क्लासेस आहेत जे तिला आवडतात करायला, तेवढेच क्लासेस तिला त्या वर्षीसाठी ठेवायला सांगितले. म्हणजे 6तले जवळजवळ 6-7 क्लासेस मधले फक्त 3, मग त्यामध्ये एक फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक लर्निंग ऍक्टिव्हिटी आणि एक मेंटल ऍक्टिव्हिटी होईल, अशा 3 गोष्टी मी त्यांना निवडायला सांगितल्या. आणि त्यातून त्यांनी 3-4 गोष्टी निवडल्या. म्हणजे मुलीला तिची झोप पूर्ण मिळाली आणि तिच्यावर जो सगळा वेगवेगळ्या गोष्टींचा मारा होत होता तो कमी झाला. आता पालक हो, या सगळ्या गोष्टीतून मुलांची नॅचरली ग्रहण करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता ही वाढतच जाणार आहे. कारण जर झोप कमी आणि स्ट्रेस जास्त असेल तर आपल्या मेंदूचा परफॉर्मन्स चांगला होऊ शकत नाही. मुलांसाठी कोणते क्लासेस लावायचे, मुलांना किती एंगेज ठेवायचं, त्याआधी त्यांची नॅचरली झोप किती झाली असली पाहिजे ह्याचं कॅल्क्युलेशन करायला विसरू नका. धन्यवाद. मी शुभदा भावे, टीचर, ट्रेनर, एंटरप्रेन्युअर आणि एक पालक.